सचिन खारकर 40+ खेळाडू आणि नॉन स्ट्रायकला असणारा खेळाडू अभिजित म्हात्रे. सचिन खारकर आणि अभिजित म्हात्रे. पहिला षटक घेऊन आला गोलंदाज मंगेश पाटील, तोही 40+ खेळाडू आहे. उल्वे गावाचा जर उल्लेख केला, गेले कित्येक वर्ष या गावाची क्रिकेटमध्ये दहशत राहिली. अनेक संघ या गावातील आपण पाहिले की ज्यानं क्रिकेटवर एक वेगळी हुकूमत निर्माण केली. अशा गावाच्या वतीनं आज उल्वे गाव प्रीमियर लीग स्पर्धा. पहिल्या चेंडूवर 1 धावसंख्येनं खातं ओपन केलं. आयोजकांची खऱ्या अर्थानं अथक मेहनत प्रितेशजी पाटील असतील, तुषार कोळी, धीरज घरत, आमचे पांचाळ सर, या सर्वांची मेहनत खूप मोठी आहे. पुन्हा एकदा हा फटका बसलाय असं वाटतंय, मात्र गॅपमध्ये हा चेंडू पडलाय. 1 धावसंख्या अभिजितला मिळेल. 1 धावसंख्येनं अभिजित आपलं खातं खोलतोय आणि संघाला पोहोचवतोय बिनबाद 2 वर. बिनबाद 2 अशी धावसंख्या धावपटलावर. पुढचा चेंडू मंगेशचा. यावेळी मात्र दांडी गुळ झाली. यॉर्कर चेंडू फेकला, फक्त सन्मान देण्याचा प्रयत्न केला फलंदाज सचिन खारकरनं, त्यामध्ये त्याला यश आलं नाही, मात्र दांडी गुळ झाली. पहिली सफलता, पहिला ब्रेक थ्रू यावेळी मिळाला ध्रुव यज्ञ 11 टीमला. अतिशय सुरेख असा हा चेंडू मंगेशचा होता. त्या चेंडूवर एक मोठा फलंदाज ज्याच्यावर खूप साऱ्या आशा होत्या टीमच्या, तो फलंदाज बाद झालाय. पहिली सफलता यावेळी मिळाली टीम दक्ष 11. बरोबर ना? सचिन खारकर बाद झालाय. मैदानाच्या आतमध्ये येतोय नवीन फलंदाज यश मडवी. संघाचा एक आधारस्तंभ हा खेळाडू, मोठ्या प्रमाणात लिलाव प्रक्रियेमध्ये ज्याच्यावर बोली लागली असा खेळाडू यश मडवी सामना करेल मंगेशचा. पुन्हा एकदा सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न केला, जोरदार अपील झालाय पंचांकडनं. पंचानं ते अपील उचललं, पण तत्पूर्वी पुन्हा एकदा दोन्ही पंचांमध्ये हितगुज होईल. नॉट आउट. बॅटकडे आहे, डिसिजन रिटर्न केलेला आहे. दोन्ही पंचांची हितगुज झाल्यानंतर समजलं की बॅटला ब्रश केला चेंडूनं, त्यामुळं पंचांनी ही दिलगिरी व्यक्त केली. चुका हे होत असतात, कारण माणूस हा चुकणारच पण आहे, चुका होत असतात. आणि समोरचा जो संघ आहे त्या संघाचंही कौतुक करावं लागेल, कारण हा निर्णय त्याने ॲक्सेप्ट केला आहे. कुठल्या प्रकारचा वादविवाद न करता, हे खऱ्या अर्थाने हे गावाची एकी असतं. हा क्रिकेटचा ब्रीदच वाक्य आहे. लीगचा अर्थ का असतो. तदनंतर आड्यावाटने खेळला हा फटका. 1च धाव, प्रोटेक्शन तिथं होतं. 1 धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या पाहायला मिळते धावपटलावर, ती मात्र 4. 1 बाद 4 अशी धावसंख्या धावपटलावर. या षटकातील शेवटचा चेंडूंचा खेळ बाकी असेल. पुन्हा एकदा आड्या बॅटनं खेळलाय, गॅप शोधू शकलं नाही. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1च धाव, 1 धावसंख्येनं पहिलं P1चं षटक संपलं. P1च्या षटकामध्ये धावपटलावर धावसंख्या झाली 1 बाद 5. अतिशय सावध अशी आणि संत अशी सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते फलंदाजी करणाऱ्या ध्रुव यज्ञ 11 टीमची. फक्त 5 धावा. लुजर हा सामना जो संघ पराभूत होईल त्याला मात्र 365 दिवस येणाऱ्या वर्षाची वाट पाहावी लागेल. त्याचं अस्तित्व या स्पर्धेमध्ये संपेल. आणि गाड्या मालकाला विनंती आहे, इथून गाडी घेऊन जात असताना सावकाश जा, कारण सर्व स्टेजवर पाहुणे आहेत. साईडला जेवण करण्यासाठी आणखी अनेक माणसं जेवत आहेत. अनेकांच्या पार्ट्या चालू आहेत, त्यांना त्रास होतोय. आणि प्रेक्षकांना विनंती आहे, आपण जा जेवायला. हा चेंडू मात्र यश मडवीच्या बॅटमधून निघालाय. उत्तुंग असा हा षटकार.
मयूरच्या अगेन्स्ट मयूर हा गोलंदाज ज्यानं मागच्या सामन्यामध्ये सुद्धा महागडी अशी गोलंदाजी केली होती. 23 धावा त्याने खर्च केल्या होत्या. सन्माननीय चंद्रकांतजी कोळी आणि सन्माननीय नशीब कोळी कोंबड भुजे यांना विनंती करतो की आपण जेवणाचा आस्वाद घ्या. बॅक टू बॅक आणखी एक मोठा फटका होईल का? आणि मात्र इथं बसवलाय. पहिल्या चेंडूवर यशने षटकार मारला होता. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर यशला बाद करण्यामध्ये सफलता मिळवली मयूरनं. धावसंख्या धावपट्ट्यावर 11. मयूर एक अनुभवी असा खेळाडू आहे उल्वे टीमचा. कित्येक वर्ष क्रिकेटच्या मैदानावर पण त्याला खेळताना पाहिलाय. आमचे साथी समालोचक विशालजी मडवी यांची आम्हाला उत्सुकता आहे केव्हा येतील समालोचन करण्यासाठी. मिलिंद घरत आणि अब्दुल पाटील अब्दुल घरत यांच्याकडनं राकेशला आणि सुवर्ण संधी. लगातार 3 षटकार मारले तर 5,000 मिलिंद घरत यांच्याकडनं. अब्दुल करनं 3,000 म्हणजे 8,000 रुपयाचे पारितोषिक आहे राकेशला. हे राकेशवरचं प्रेम आहे. मारेल की ना माहिती नाही पण प्रेम मात्र नक्की आहे. शिंगा भरपूर खाल्यात नाही त्यानेच आणल्यात गावठी शिंगा म्हणजे सवय चांगली केलेली आहे. हा चेंडू सोडून दिलाय. चांगला चेंडू आहे. पंचांचा निर्वाळ आलाय. चेंडू चांगला निर्धाव चेंडू. धावसंख्या धावपट्ट्यावर 11. आम्हाला आताच माहिती मिळते की राकेश पाटील सकाळपासून सकाळी 5 वाजता उठले की एकदा मात्र प्रॅक्टिसला येतात. खूप सारे प्रॅक्टिस आहेत. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात. सध्या थोडासा फॉर्म नाही आहे पण एक काल त्याने गाजवला बघा फटका. आडव्या बॅटने खेळलाय. डेव्हिड बुनची आम्हाला आठवण झाली या फटक्यावर. 1 धाव एका धावसंख्येवर संघ पोहोचतोय 12 फिटनेसचा थोडासा अभाव आहे. प्रेक्षकांना विनंती आहे कृपा करून कोणी जेवायचं बाकी असं जेवण करून घ्या. अतिशय सुंदर असं रुचकर जेवण आहे. चिकन भाकरी. राकेश पाटीलला खूपच बक्षीस आलेत. विशाल पाटीलकडनं 2200 रुपये. विशाल मडवी यांच्याकडनं 2 षटकाराला 2200 रुपये असेल राकेशसाठी. तत्पूर्वी अभिजितच्या बॅटमधनं हा षटकार आलाय. हा मामांची बरोबर इच्छा आहे. अभिजितला बक्षीस लावा. काका तुम्ही पण लावा. काका आहेत अभिजितचे. प्रेम आहे आपल्या पुतण्यावर. 6 धावा 6 धावसंख्येने संघ पोहोचतोय 18 धावसंख्येवर. 18 धावा 2 षटकं संपली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावपट्ट्यावर धावसंख्या 18. राकेश पाटीलला जवळजवळ 10,200 रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे आतापर्यंत. 18 धावा 5 षटकांचा हा सामना. लुझर हा सामना. जो संघ पराभूत होईल त्याला मात्र घरचा रस्ता. बोर्ड झालं बोर्ड. 18 धावा धावपट्ट्यावर पुन्हा एकदा नवीन गोलंदाज निलेश मडवी. मारला बहुतेक षटकार. 18 धावा. झेल नोलँड मध्ये हा झेल आहे. एकच धाव. एका धावसंख्येने संघ पोहोचतो 19 19 धावा धावपट्ट्यावर. त्यांची खूप मेहनत आहे. 19 धावा धावपट्ट्यावर. मैदानाच्या आतमध्ये संघर्ष चालू आहे. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटचा प्रॉपर टायमिंग झाला नाही. 1 धाव या चेंडूवर आली. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 20 राकेश साठी हा चेंडू आडे बॅटनं यावेळी फटका भिरकावलाय. मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. योगेश मात्रे यांच्याकडनं 1च धाव या चेंडूवर मिळेल. एका धावसंख्येने संघ पोहोचतो 21 क्षेत्र कोणतेही निवडा मित्रांनो. मेहनत घेतल्याशिवाय यश हे कधीच मिळणार नाहीये. यश मिळवायचं असेल तर प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करावे लागतील. ते प्रामाणिक प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये अभिजित हा खेळाडू करतोय. आतापर्यंत आपल्या बॅटने 1 षटकार त्याने मारलाय. गोलंदाज सज्ज होतो निलेश.
कमी गतीचा हा चेंडू आणि या गतीमध्ये मात्र मिस केलं आणि ते खेळाडूवृत्ती पहा अभिजितची. पंचानं बाद देण्या अगोदर स्वतःहूनच मात्र क्रीजच्या बाहेर निघालाय. अशा प्रकारचे खेळाडूवृत्ती क्रिकेटमध्ये असणं हे खूप गरजेचं आहे. ते कार्य मैदानाच्या आतमध्ये अभिजितने दाखवलं आणि आणखी एक सफलता यावेळी मिळाली दक्ष 11 या टीमला. महत्वाचा फलंदाज बाद झालाय. नवीन फलंदाज येतो मैदानाच्या आतमध्ये प्रज्वल भोईर. प्रज्वल भोईर येतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज. प्रज्वल साठी सुद्धा 2 षटकारासाठी सनी भोईर यांच्याकडनं 5,000 रुपयाचे पारितोषिक आहे. आणि विजय डांगर यांच्याकडनं दोन्ही खेळाडूंसाठी 1,000 रुपयाचे पारितोषिक प्रत्येक षटकाराला. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असफल. 1 धाव मिळेल. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय. 2 बाद 22 या आकड्यावर 3 बाद 22 अशी धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये खेळताना ध्रुवादने यज्ञ 11 टीमची पाहायला मिळतोय. 3 षटकं संपली. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 3 बाद 22 अशी थोडीशी नाजूक अवस्था मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. अजूनही काही गेलं नाही. अजूनही 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा जरी आल्या तरी मात्र एक सन्मानजनक स्थितीमध्ये संघ पोहोचू शकतोय. विघ्नेश कोळी येतोय मैदानाच्या आतमध्ये नवीन गोलंदाज. धावसंख्या धावपटलावर 22. हा चेंडू मात्र उंच डोळा वाटतंय. जाणार सीमारेषा पार. हा दर्जेदार आलाय षटकार. विजय डांगर यांच्याकडनं 1,000 रुपयाचे पारितोषिक जमा करायचं आहे. षटकाराला मारलेत आणि मात्र लगातार 2 षटकाराला पारितोषिक आहे ना. सनी भोईर यांच्याकडनं 5,000. जयदेव मडवी यांच्याकडनं 3,000 असे पारितोषिक आहेत. घेऊन यानंतर 6 धावसंख्येने संघ पोहोचतोय 28 वर. बॅक टू बॅक आणखी एक षटकार. 2 झाले मध्ये 3 षटकार आहे का. सनी भोईर आपण पैसे घेऊन यायचे आता. सनी भोईर साहेब पैसे आपण घेऊन या. बक्षीस मिळवले आहेत. महागडी गोलंदाजी विघ्नेश कोहलीकडनं आणि हाही षटकार वाटतोय असं वाटलं जाईल पण तसं काही झालं नाही. लॉंगांच्या दिशेने हा एकच धाव. 1 धावसंख्येने संघाची धावसंख्येमध्ये वाढ झाली. धावसंख्या धावपटलावर 35. आता धावांना थोडासा आकार आला षटकामध्ये. आता मात्र राकेश पाटील सुद्धा आक्रमक झालाय. 1 धाव. 1 धावसंख्येने संघ पोहोचते 36 वर. 36 धावा धावपटलावर. धावा धावपटलावर. आता 1 धाव आणखी त्यात ऍड झाली. धावसंख्या 37. 5,000 रुपयाचे पारितोषिक ना. 3,000चं पारितोषिक आलेलं आहे. हा 2,000 रुपये आले ते विजय डांगर यांच्याकडनं. बक्षिसांची तर खैरात पाहायला मिळाली. पुन्हा एकदा या चेंडूवर 1 धाव. 1 धावसंख्येने संघ पोहोचतोय 38 वर. 4 षटकं संपली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या 38. या षटकातील आता शेवटचा षटक असेल. नवीन आले गोलंदाज अर्पण हा नवीन गोलंदाज. राकेशला मात्र अजून करामत करता आली नाही. मात्र राकेश होणार बाद. 38 धावसंख्येवर आणखी एक फलंदाज बाद झालाय. शेवटचे 5 चेंडूचा खेळ बाकी आहे.
नवीन फलंदाज मयूर कुंभार. मयूर कुंभार आलाय नवीन फलंदाज. अडतीस धावा धावपटलावर पुन्हा एकदा अर्णव. पुढचा चेंडू फेकतोय मयूर कुंभार साठी. हा चेंडू पुन्हा एकदा फटका बसलाय असं वाटलंय, मात्र थोडासा पुढे हा झेल पडलाय. एक धाव. एका धावसंख्येने संघ पोहोचतोय 39 वर. 39 धावा धावपटलावर. शेवटचे 4 चेंडू पहिल्या पूर्वार्धामधील अतिशय सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळाली दक्ष 11 या टीमची. 39 धावा. हा चेंडू उंच टोळा लगवण्याचा प्रयत्न केलाय. झेलसाठी प्रयत्न केला क्षेत्ररक्षकांना, त्यामध्ये मात्र त्याला यश आलं नाही आणि दोघांचा प्रयत्न झाला असफळ. चेंडू गेला सीमारेषेच्या पार. चौकार. 4 धावा 4 धावसंख्येने संघ पोहोचतोय 43 वर. आता मात्र थोडी सन्मानजनक स्थितीमध्ये हा संघ पोहोचलाय. ध्रुव आणि यजने 11. 43 धावा. शेवटचे 3 चेंडूचा खेळ बाकी. या पहिल्या पूर्वार्धामधील धावपटलावर धावसंख्या 43. पुन्हा एकदा हा बॅटच्या पट्ट्यामध्ये चेंडू आला नाही. एक धावसंख्या पूर्ण. एकच धावसंख्येवर समाधान. प्रयत्न करतो स्ट्राईक घेण्याचा, पण त्यामध्ये त्याला स्ट्राईक मिळत नाही. धावसंख्या एका धावसंख्येने वाढली. धावसंख्या 44 वर पोहोचलेली आहे. 44 धावा. शेवटचे 2 चेंडू आता बाकी असतील. हा उंच टोळा आहे. झेल असेल आणि झेलच्या काळी क्षेत्ररक्षक चूक न करता हा झेल पकडतोय. आणखी एक सफलता. आता शेवटचा 1 चेंडू असेल पहिल्या 17 मधील. धावसंख्या धावपटलावर 44. नवीन आलेले फलंदाज अमर पाटील. अमर घरत. व्हॉलीबॉलचा हा टॉपचा खेळाडू आहे उलवेगावचा. व्हॉलीबॉल स्पर्धा कमी होत आहेत, पण त्यामधला हा एक टॉपचा खेळाडू. क्रिकेटमध्ये सुद्धा चांगला फटका पाहायला मिळाला त्याच्या बॅटमधनं. लॉंग ऑफच्या रिझन मध्ये बंच बाउन्स. चौकार. शेवट गोड केलाय अमर घरत या फलंदाजानं. पहिला पूर्वार्ध संपला. पहिल्या पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावपटलावर धावसंख्या पाहायला मिळते ध्रुव यज्ञ 11 टीमच्या 48. 49 धावांचं आव्हान समोर ठेवलंय दक्ष 11 या टीम समोर. प्रज्वर भोईरसाठी जे बक्षीस आहेत सनी भोईरकडनं 5,000 रुपये ते त्याला गुगल पे पाठवले आहेत आणि आमचे डांगर साहेबांकडनं 2,000 रुपये आलेत ते त्यांच्याकडनं तुम्ही घ्या. त्यांच्याकडनं दिलेत तुम्हाला.
प्रज्वल भोईरसाठी अनेक बक्षीस आली होती. 49 धावांचं आव्हान आहे दक्ष 11 संघासमोर. पहिला चेंडू अतिशय सुरेख जोरदार अपील झाली होती. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. गीतेश जोशी, गीतेश मडवी आणि मयूर पाटील अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तर सलामीचं षटक घेऊन ते गोलंदाज सचिन खारकर 40+. 49 धावांचं आव्हान. अतिशय लाजवाब हा फटका पाहायला मिळाला. क्रिकेटचं मादक सौंदर्य चेंडूला भिरकावलंय सीमारेषा पार. चौकार.
थोडा स्पीडअप करा सामना, जास्त वेळ नका घालवू. पुन्हा एकदा त्याच दिशेनं लगातार बॅक टू बॅक चौकार हॅट्रिक पाहायला मिळाला गीतेश मडूच्या बॅटमधनं. एकाच दिशेमध्ये 3 चौकार. डीजे रुपयाचे पारितोषिक असेल सुमित म्हात्रेकडनं. सुमित म्हात्रेसाठी हा रिव्हर्स हँडल केला, सक्सेस पाहायला मिळाला. अतिशय लाजवाब फायनलच्या डोक्यावरचा खेळला चेंडू सीमारेषा पार. षटकार. मयूर पाटीलचा जर झेड सुमित म्हात्रेने घेतला तर 1666 रुपयाचं पारितोषिक असेल सचिन पाटील यांच्याकडनं फक्त सुमितसाठी. संधी आली राकेश पाटीलला, ती मात्र संधी मिळाली नाही. 1 धाव मिळाली. 1 धाव संख्येने संघ पोहोचतोय 23 वर. सुमित म्हात्रेसाठी पारितोषिकांची खैरात पाहायला मिळतो सचिन पाटील सरांकडनं. 23 धावा धावपटलावर. 49 धावांचं टार्गेट असताना अजूनही 26 धावांची आवश्यकता आहे. स्वप्नील मडवीला सुद्धा इथे सुवर्ण संधी आहे, त्यानं सुद्धा झेल पकडला तर 666 रुपयाचे पारितोषिक असेल सचिन पाटील यांच्याकडनं. हा चेंडू जातो सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार चौकार. सत्तावीस धावा धावपटलावर. हा पुलटा चेंडू पुन्हा एकदा सिलेमिड ऑफच्या रिझर्व्ह मध्ये चेंडूला भिरकावला सीमारेषा पार. आणखी एक दर्जेदार गीतेश मडूच्या बॅटमधून आलाय हा चौकार.
31 धावा झाल्यात, आता मात्र 18 धावांची गरज. सामना अतिशय सोपा केलाय. पुन्हा एकदा रिव्हर्स, बॅटच्या खालच्या भागाला ब्रश झाला होता चेंडू, मात्र हातामध्ये हा चेंडू गेलाय फर्स्ट स्लिपच्या दिशेनं. निर्धाव चेंडू झालाय. 31 धावा धावपटल्यावर अजूनही 18 धावांची गरज आहे. हा शॉर्ट पिच चेंडू फाईल लेग चार्जर मध्ये खेळला, गॅप मध्ये चेंडू जातो सीमारेषा पार. आणखी एक चौकार. पस्तीस धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर. येणारे 18 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे या सामन्यामध्ये दक्ष 11 या टीमला. नवीन गोलंदाज यश मडवी. अठरा चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. यश मडवीचा हा चेंडू पटका फसला, झेल होता, मात्र गॅप मध्ये हा झेल पडला. 1 धाव संख्या पूर्ण. एका धाव संख्येत संघ पोहोचतो 36 वर. यश मडवी हा नवीन गोलंदाज. 10 चेंडू मध्ये 30 धावसंख्या नाबाद आहे. गीतेश मडवी हा खेळाडू. धावपटला व धावसंख्या 36. 13 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, याच्यामध्ये सुद्धा यश आलं नाही. चेंडू निर्धाव गेला. धावसंख्या स्थगित राहिली धावफलकावर 36 वर. सन्मानपूर्वक चेंडू खेळलाय. एक अतिशय वेगवान असा हा चेंडू होता यशचा. एकच धाव. एका धावसंख्येत संघ पोहोचतोय 37. 37 धावा धावपटलावर बिनबाद. अजून येणारे 15 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये दक्ष 11 या टीमसाठी. क्रिकेटमध्ये कधीही कुठलंच भाकीत आपण करत नसतो, कारण साधे सोपे सुद्धा सामने अनेक संघ पराभूत होतानाही दिसलेत. हाही चेंडू पुन्हा एकदा निर्धाव गेलाय. यश मडवीचं कौतुक करावं लागेल. 4 चेंडू फेकले, आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. 37 धाव संख्या धावपटलावर. पुन्हा एकदा हा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. इथं पंचांचा भीमरचा इशारा आलाय. 1 धाव धावून काढली आणि 1 नो. अशा 2 धावा या चेंडूवर. 2 धावसंख्येत संघ पोहोचतो 39 वर आणि हा चेंडू असेल फ्री हिट. पॅडल स्वीपचा प्रयत्न केलाय फलंदाज गीतेश मडवीनं, त्याच्यामध्ये यश आल्याने चेंडू निर्धाव गेलाय. धावसंख्या स्थगित. 13 चेंडू आणि आता मात्र 10 धावांची आवश्यकता या सामन्यामध्ये. कौतुक करावं लागेल यश मडवीचं. सुंदर अशी गोलंदाजी त्याने आतापर्यंत केलेली आहे. 1 नो चेंडू वगळता बाकी चेंडू सुरेख. हाही चेंडू अतिशय सुरेख. आता मात्र शेवटचे 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता.
12 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे. हा सामना मात्र अजूनही खऱ्या अर्थानं सोडत नाहीये गोलंदाजी करणारा ध्रुव यज्ञ 11 हा संघ. कारण क्रिकेटमध्ये खेळत असताना एक वेळेला आपण शरीराने कमजोर असाल तरी चालेल, मनाने कधीच कमजोर राहू नका. कारण यश त्यांनाच मिळत असतं ज्यांची इच्छाशक्ती प्रबल आणि आत्मविश्वास मजबूत असतं. आत्मविश्वास असताना मात्र हा चेंडू भिरकावला सीमारेषेच्या पार. आणखी एक दर्जेदार मयूरच्या बॅटमधून आला चौकार. फक्त 6 धाव्यांची गरज आहे या सामन्यामध्ये. सुरेख फटका, एकच धाव या चेंडूवर. 5 धावांची आवश्यकता राहिली. 10 चेंडू आणि 5 धावा. चंदन मडवी आपण यायचं. चंदन मडवी टॉस उडवण्यासाठी यायचं. चंदन मडवी हा चेंडू हेलिकॉप्टर रुग्णांचा प्रयत्न केला. चेंडू जाणार सीमारेषेच्या पार. आणखी एक चौकार. डीजे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं 16 चेंडू खेळत असताना 41 धावांची खेळी करणारा गीतेश मडवी या सामन्याचा सामनावीर ठरतोय. अमित पाटील यांना विनंती करते की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा गीतेश मडवीला. एक क्रिस्टलची आकर्षक ट्रॉफी